यानंतर महेंद्र पिंपळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या विचार मंचावर 2 शब्द व्यक्त करावे. सन्माननीय महेंद्र पिंपळगावकर. लगेचच पत्रकारांचा सन्मान तथा सोहळा या ठिकाणी तथा सन्मान करण्यासाठी मी मुजीबभाई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार तथा सन्मान करावा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. आणि मी आज जो कार्यक्रम मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे, एक मुजीबभाई मित्र मंडळाचा परिचय आणि आमच्या आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय प्रभुजी सावंत सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या कार्यक्रमात आहोत. मला इथं बोलण्याची संधी दिली, शुभेच्छा देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदाच आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि माझी एक छोटंसं आंदोलन मी आपल्या नात्यांमधून चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आपल्यासमोर पुनश्च एकदा मांडण्याचा प्रयत्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महान तळाचा सत्याग्रह केला, तो सत्याग्रह हा राष्ट्रीयकरण झालं पाहिजे त्या सत्याग्रहाचं. म्हणून मी हे चळवळ चालू केलेली आहे, आंदोलन चालू केलेलं आहे. या आंदोलनाचा उद्देश असा आहे की हा सत्याग्रह 20 मार्च 1927 ला झाला. त्या दिवसाला आता 100 वर्ष पूर्ण होत आले आहे. त्याचमुळे हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने. म्हणून ही माझी भूमिका ठाम आहे. आणि या भूमिकेचं समर्थन प्रभुजी सावंत सरांसारखे, रमेश रामजी सुनाळे साहेब, विजयजी गोनारकर आहेत, अनेक पत्रकार मित्र आहेत. हो, बऱ्याच मंडळींनी हे मनावर घेतलेलं आहे. आणि मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीनं मला असा योग आला की हैदराबादला एका कार्यक्रमामध्ये मी प्रभुजी सावंत सरांसोबत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, मुजीबभाईच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये. आणि तिथे आम्हाला असदुद्दीन ओवैसी साहेब यांची भेट झाली आणि मी त्यांना आपल्या चळवळीच्या आंदोलनाचं पत्र देऊन ते आंदोलन पुढे रेटण्याची विनंती केली. तर असदुद्दीन साहेबांनी मुजीबभाई यांच्या मिळवणे तिथं आमदार आहेत, त्यांच्या या नात्यातून आम्हाला एवढी प्रचंड साथ मिळाली. आणि त्यांनी लगेच आम्हाला एक पंतप्रधानांच्या नावाने पत्र दिलं आणि त्यांनी सुद्धा मेल केला. आणि त्या पत्राची माझ्याकडे एक कॉपी आहे. आणि त्यांना एवढा मोठा आम्हाला योग मिळाला आहे मुजीबभाई मित्र मंडळामुळे. आणि मुजीबभाई मित्र मंडळ हे पुढे असंच चालत जाणार आहे, कारण हे प्रत्येकाच्या कामात येणारे ठरलेले आहेत. माझे त्यांचे अगोदरपासून कौटुंबिक संबंध आहेत, ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. पण त्यांचं हे रूप मला आता कळालं. इतके दिवस जवळ राहून एवढा सामाजिक सोशल माणूस पुढे आलेला आहे, हे बघून मला फार आनंद होत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि प्रभुजी सावंत साहेबांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि महाराष्ट्र सरकार एक दिन जलदिन म्हणून घोषित करेल एवढं फक्त आपल्याला शाश्वती देतो. यानंतर पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल.